पराग, काल आपण पाहिलं, काल जयपूरमध्ये आंदोलन सुरू होतं कॉक्रोच जनता पार्टीचं आणि अचानक अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करण्यात आला। त्यानंतर आज नागपूरमध्ये कशा पद्धतीने त्यांच्यासाठी सुरक्षा वगैरे काही करण्यात आलेली आहे का? खरं तर नागपूरमध्ये पोलिसांनी कालपासूनच ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यानंतर खबरदारीसाठी जे आहे संपूर्ण यंत्रणा अलर्ट केली होती आणि त्यामुळे नागपूर विमानतळावर ज्या ठिकाणी दाखल झाले होते त्याच वेळेस मोठ्या संख्येने जे आहे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला। खरं तर ते विमानतळामधून 2 जण आले असले तरी त्यांच्यासाठी 100च्या वर जवळजवळ पोलीस ठेवण्यात आले होते। आंदोलनस्थळी सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं पोलिसांचा वर्ग पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणी जे आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडले, काल झालेली घटना त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे आणि खरं तर अभिजित दिपके यांची युवा वर्गामध्ये असलेली क्रेज सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात युवा वर्ग जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। खरं तर आंदोलनस्थळी सुद्धा कुठेतरी संख्या कमी पडते, मात्र त्या पलीकडे मोठ्या संख्येने जे आहे लोक जे आहे रस्त्यावर येऊन ते भाषण ऐकण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। पराग, आपण पाहतोय आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी आंदोलकांना काही अटी आणि शर्तींसह नोटीसही बजावलेली आहे असं देखील समजतंय। नेमकं या नोटीसमध्ये त्यांनी काय अटी शर्ती दिल्यात? नक्की ज्या वेळेस ते नागपुरात दाखल झाले विमानतळावरच त्यांना जे आहे अटी शर्ती संदर्भात नोटीस दिल्या जातं। खरं तरी पोलिसांची एक कायदा सुव्यवस्था राखावी यासाठी पोलीस प्रक्रियेचा भाग आहे, त्यांना एक नोटीस बजावण्यात येते आणि कुठलंही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, भडकाऊ भाष्य करू नये किंवा कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशा पद्धतीने कुठलेही वक्तव्य करण्याच्या पद्धतीची नोटीस जी आहे ती दिली जात असतात। ती आज सकाळी जी आहे नागपूर पोलिसांनी दिल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। पराग, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा, वारंवार तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। आपण ही दृश्य पाहतोय नागपूरमधली। 50 खोकेमध्ये कसे आमदार विकत घेतल्या गेलेले, त्या 50 खोक्यामधला एक खोका जरी आकांक्षाच्या परिवाराला भेटला असता तर आम्ही तुमची इथून तारीफ केली असती की तुम्ही आकांक्षाच्या परिवारासोबत उभा राहिले। आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला, सरकार पाडायला तुमच्याकडे पैसे आहे, पण जेव्हा एक मुलगी आत्महत्या करते तिच्या घराला द्यायला तुमच्याकडे 10 लाखही नाहीये। लाखोचे रिसॉर्ट करता तुम्ही, गुवाहाटीला घेऊन जाता आमदार